भगवंताचं नामस्मरण तर घ्यावं, त्याला तर काही लागत नाही. तुळशीदासांनी रामायणामध्ये सांगितलंय बघा, कलियुगातल्या माणसं खरं तर प्रत्येक ग्रंथामध्ये रामायण घ्या किंवा कोणताही ग्रंथ घ्या, त्यात कलीचा महिमा सांगितलेलाच आहे बघा. खरं तुळशीदास काय म्हणतात माहित आहे का? कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पावा, कलिजुग केवल नाम आधारा. तुम्हाला आधार कशाचा असेल? नामाचा आधार असेल. कलियुगामध्ये तुम्ही तरुण कुठं जाईल? नामानं तरुण जाणार आहे. आधार नाम असेल तुमचा. नाहीतर काय होणार आहे कलियुगामध्ये? नाम मुखात नसलं तर अल्पशया वसुमती नदी तीरे वरोपिता स्त्रियो वेश्या लाप सुखा स्वपुसाम त्यक्त मानसहा. माणसासाठी सगळं सांगितलंय बघा. कलियुगामध्ये काय होईल? एक तर तुम्हाला सांगा, पृथ्वी जास्त अन्न पिकवणार नाही आणि नद्या दुथडी वाहतील. आता पाऊस पडला का नाही सांगा? नको त्यावेळेला. पेरण्या झाल्यात का सांगा? लक्ष देत नाही आपण म्हणून. झालेल्या नाहीयेत बघ, इथं सांगून ठेवलंय बघा. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का? महिलांच्या बुद्धीला जर कलीनं ग्रासलं तर वेश्यासारखं सुख त्यांना आवडेल. अजून काय सांगायचं? व वेश्या लाप सुख, त्यात सुख वाटत. म्हणून आपल्या मुखात सतत नाम पाहिजे बघ. नामाला कधी विसरायचं नाही. हातात काम, मुखात नाम, हृदयात राम. संसार सोडून आपण अरण्यात जाणार नाहीये, हिमालयात जाणार नाही, नदी तीरावर तपश्चर्याला जाणार नाही. एखाद्या पवित्र मंदिरामध्ये पवित्र मन करण्यासाठी जाऊन बसावं म्हणलं तर उठून जावंसं वाटेल तुम्हाला. असले हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये फार सांभाळलं पाहिजे. सरळ सांगून ठेवलंय बघा, वेश्या लाप सुखा स्वपुसहा त्यक्त मानसा. मानसावर प्रहार आहे सगळा या कलीचा बघा. परान्न लोलुप्त ब्राह्मणगण. आओ, ब्राह्मणानं खरं तर आपल्यात कुणाच्याही कुठल्याच ह्याच्यात जेवायचं नसतं, पण जिथं चांगलं असेल तिथं ब्राह्मण सुद्धा जेवायला जातील. सांगून ठेवले इथं. काय सांगायचं? चंडाल ग्रह यजन करणे लगे. चंडाळाच्यात सुद्धा जेवण करायला लागते ब्राह्मण. उदाहरण माझ्याकडे भरपूर आहेत, पण आपल्याला एवढा वेळ नाही. स्त्रिया वैद्य विहीन स्वच्छंद आचरण प्रिया. विधवा स्त्रिया म्हणजे आपल्याकडं देवी मानलं जात. भारतात आपल्या काय मानलं जातं? स्त्रीला देवीचा मान आहे. पण त्यांना काय होईल? स्वच्छंद आचरण करायला आवडेल. लिहून ठेवले हो. म्हणून भक्ती पाहिजे बघा. म्हणून भक्ती पाहिजे. आणि एक तिलक लावल्याशिवाय घरातनं आपल्या एकाही माणसानं बाहेर पडलं नाही पाहिजे. या कलियुगातनं वाचायचं म्हणलं तर, या कलीतनं वाचायचं म्हणलं तर, का तर आता 25 पासून तर घोर चालू झालंय हो. 25 ते 32 पर्यंत 33 करोड संख्या फक्त भारताची राहणार आहे. लिहून ठेवले. त्यासाठी आपण आपलं सांभाळलं पाहिजे बघा. घरातल्या एका माणसानं त्रिकाळ संध्या केली पाहिजे. भगवंताचं नाम केलं पाहिजे. तिलकाशिवाय बाहेर नाही पडलं पाहिजे. इतकी स्थिती आज आपण बघतोय बघा, की गेलेलं माणूस गाडीवरनं घरात परत येईल का नाही माहित आहे का हो? हाय का सांगा? अहो, चांगला की गेला हो घरातनं, आत्ताच गेला बघा. पण असं झालं म्हणतो का नाही म्हणतो? तुम्ही ऐकता का नाही? लांबचं राहू दे, तिकडं उत्तर प्रदेशाकडचं एक गाव वाहून गेलं. चिल्लान ऐकायला सुद्धा कुणी नसणार आहे. ती माणसं ओरडत होती, त्यांचं ऐकून घ्यायला कुणी सुद्धा नव्हतं. की त्यांच्या समोर 3-3 मजली इमारती पाण्यामध्ये गेल्या, माणसं सगळी गेली आणि एखादं राहिले. याच्यापेक्षा कसलं दुःख सांगा तुम्ही. म्हणून लोलुप्त संसाराचं काढलं पाहिजे. भक्तीकडं, नामस्मरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? असं काय होणार आहे पुढं? चित्र वृष्टी करा मेघा. पाऊस काय करणार आहे? अवेळी पडणार आहे, जास्त पडणार आहे. अशी वृष्टी करणार आहे की सांगते तुम्हाला, दगडाचा सुद्धा पाऊस पडणार. काय लिहून ठेवलं असं सांगू, आकाशातून भयानक आवाज सुद्धा येतील.
उल्का पडतील, उल्का. उल्का म्हणजे माहित आहे, आपण तारा पडला म्हणतो बघा, वीज पडली म्हणतो का नाही, वीज. तसं आकाशातनं आगीचं गोळ पडणार आहे. काय लिहून ठेवलं असेल सांगा. तुम्ही कधी तर वाचावंसं वाटलं तर पुराण वाचा, तुम्ही भविष्य पुराण तर अवश्य वाचा. अशी स्थिती येणार आहे पुढं. इतकं म्हणजे हित सृष्टीत असं होणार आहे, पण माणूस स्वतःला आवरू शकणार नाही. माणसाला काय वाटणार आहे माहितीये का, पुढे 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 जावं. अजून विज्ञान पुढे गेले, जास्त सुशिक्षित व्हावं, इंजिनियर डॉक्टर तर सोडूनच द्या, पण त्याच्यापेक्षाही सायंटिस्ट होऊन संशोधक होऊन कुठं जावावं की स्त्री पुरुषापासून बाळ सुद्धा जन्माला येणार नाही अशी स्थिती होणार आहे. हा कली घोर माणसात घुसणार आहे. आणि कलीला ज्या वेळेला समजतं की आता काय होणार आहे, की एक वेळा देव आता आपल्या युगाचा नाश करण्यासाठी येणार आहे, त्यावेळेला हा असा सगळा प्रकार घडायला लागतो बघा. इतकं वाईट आणि इतकं घोर वर्णन आलेलं आहे या कलीचं. हा कली कुठपर्यंत पोचतो. आपल्याला विज्ञान आवडतं, आपल्याला मराठी भाषा आवडत नाही, आपल्याला श्लोक आवडत नाहीत, आपल्याला इंग्लिश आवडतं, आपल्याला विज्ञान आवडतं, आपल्याला तो यंत्र मानव आवडतो, आपल्याला धुवायला मशीन, भांड्याला मशीन, खायला मशीन आवडती. पण हे कुठपर्यंत जाणार आहे माहितीये का. या कलीच्या ज्या वेळेला ही लक्षात येतं त्यावेळेला हा कली काय करतो माहितीये का. लक्ष देऊन ऐका. कली काय करतो माहितीये का. कलीला माहित आहे भगवान म्हणजे शक्तिमान भगवान आहे, माझ्यापेक्षा त्याची शक्ती जास्त असणार आहे आणि ती शक्ती माझ्यात यावी म्हणून कली असा प्रयोग करतो की बघा तुम्ही जरा लक्षात घ्या. ज्या वेळेला कृष्ण जन्माला येणार होता त्यावेळेला त्या कौरवानं ह्यानं काय केलं व कंसानं की बंदी खाण्यात आई वडील ठेवले का नाही ठेवले. सगळ्यांनी ऐकले का नाही, आपल्या मनावर बिंबले. हे होतं द्वापर. पण या कलीमध्ये कली काय करणार आहे माहित आहे का. देव जन्माला येणार आहे आणि मला मारणार आहे म्हणून काय करणार आहे, गर्भ निर्माण करणार आहे स्वतः कली. कसा गर्भ निर्माण करणार आहे. ज्या गर्भ धारण करणाऱ्या मुली असतील त्यांच्यामध्ये त्यांना पकडून आणायला लावणार आहे असे लोक ठेवणार आहे, त्याचं शिपाई. आणि जाणार आणि त्या मुलींना पकडून आणल्याबद्दल त्यांना काय करणार, पैसे देणार, अन्न वस्त्र देणार. का तर अन्न वस्त्राची कमी होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे, भूमी अन्न देणार नाही. त्यावेळेला हा कली असा करणार आहे की मला आता देवाचा अंश असलेला गर्भ माझ्यात गेला पाहिजे, त्याचा अंश, आणि मी ताकदवान झाला पाहिजे म्हणून अशी ऑर्डर सोडतो. आणि सगळ्या जगतावर सगळीकडच्या त्या मुली आपल्या देशातच नाहीये. आज आपण बघतो कसं कसं चाललंय, मुली कुठं नेतात, काय काय झालंय, आता बाहेर काय काय चाललंय. जरा बाहेर पण लक्ष द्या म्हणजे कळेल तुम्हाला. आपल्या देशातल्या किती मुली गायब झालेल्या आहेत, धर्म संस्कार हीन केलेले आहेत. ही कलीची नुसती झुळूक आहे, पाऊल आहेत कलीची, वळायला लागले कली, ग्रंथात लिहून ठेवले. अभ्यास आहे ना तुम्हाला, मी अभ्यासाने सांगते तुम्हाला, माझ्या मनाचा एकही शब्द नाही. या शास्त्रातलं सांगते की कली काय करणार आहे. त्या मुली धरून आणल्याच्या नंतर त्यांची डीएलटी इथून करणार आहे आणि इथनं काय करणार आहे, त्या शरीरामध्ये गर्भाची नस सोडणार आहे. गर्भ धारण झाल्याच्या नंतर 3 महिने, मी जाहीर सांगते ग्रंथातलं की 3 महिने काय करणार आहे, त्या गर्भवती मुलींचा सांभाळ करणार आहे, त्यांना पौष्टिक अन्न देऊन सांभाळ करणार आहे. आणि त्यांच्यातली ज्या वेळेला ते सिरियस काढल त्यावेळेला त्यांच्या यंत्रयुग आपल्याला आवडते ना. जरा ऐका, जरा ऐका. हाताने भाकरी केली पाहिजे आपण, यंत्राच्या मागे आपण लागलोय. यंत्र पोटावर ठेवणार आणि त्या बेंबीतनं सिरियस काढणार आणि ती लोक त्याला नेऊन देणार हो त्या कलीला. आणि त्या मुली अकराळ विक्राळ ओरडणार. ज्या वेळेला त्याला ती सिरियस टोचणार त्यावेळेला त्याला जर वाटलं की हे देवाचं सिरियस नाहीये, माझ्यात शक्ती निर्माण झाली नाहीये, त्यावेळेला तो काय करणार माहितीये का, असा अग्नीचा गोळ पेटवणार आणि त्या मुली बक्का का त्या ढकलून देणार. काय आपल्यावर प्रसंग येणार आहे बघा, जरा वळून बघूया. म्हणून ही भक्ती आपल्या देशाला पोहोचणार आहे. आपल्या देशातली 33 करोड लोक वाचणार आहेत. नाही अजून वाचतील आपल्या भक्तीने. आपण जर भक्ती केली तर. असं लिहून ठेवलेलं आहे हो, लिहून ठेवलेलं आहे. माझ्या मनाचं काही सुद्धा नाही. तुम्ही जरा ग्रंथ वाचा म्हणजे कळेल हो, ग्रंथ वाचा कळेल काय लिहून ठेवले. अशी स्थिती येणार आहे आणि यात काय होणार आहे, भक्ताला धक्का लागणार नाही हो, भक्तीला धक्का लागणार नाही. भक्ती तुमची चिरंतन राहील. देवाने एक वचन घेतलेलं आहे हो, कलीला युग दिले, जन्म पाटीतनं झालंय.
पण त्याला काय सांगितलेलं आहे की माझा भक्त असेल, आणि तुम्हाला सांग का सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत सांगते,